आजपासून 18व्या लोकसभेचं पहिलं अधिवेशन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंच्या उपस्थितीत पहिल्याच दिवशी पंतप्रधान मोदी कॅबिनेट मंत्र्यांसह 280 खासदार शपथ घेतील। आजपासून 18व्या लोकसभेचं पहिलं संसदीय अधिवेशनापूर्वी आज आणि उद्या 2 दिवस नवनिर्वाचित खासदारांचा शपथविधी पार पडेल। संसदीय अधिवेशनाआधी काँग्रेसच्या नवनिर्वाचित खासदारांची आज बैठक होणार आहे। काँग्रेसच्या संसदीय पक्ष कार्यालयात ही बैठक पार पडेल। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी बोलावली नेते, सरचिटणीस आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक। वांद्रे इथल्या एमआयजी क्लबमध्ये ही बैठक पार पडेल। आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठकीत चर्चा। आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भंडाऱ्याच्या दौऱ्यावर भंडाऱ्याच्या वैनगंगा नदीवरती उभारण्यात येणाऱ्या जागतिक दर्जाच्या जलपर्यटन प्रकल्पाच्या भूमिपूजनासह एकूण 547 कोटींच्या विविध विकास कामांचं लोकार्पण होणार। नीट आणि नेट या स्पर्धा परीक्षांमधल्या घोळाच्या वादाच्या पार्श्वभूमीवर आज एनटीए मार्फत बैठक आयोजित। इस्रोचे माजी प्रमुख के राधाकृष्णन यांच्या नेतृत्वात समिती स्थापन। लातूरमधल्या नीट पेपरफुटी प्रकरणी 4 जणांच्या विरोधात गुन्हा, 1 शिक्षक अटकेत, 3 जण पोलिसांच्या ताब्यात, आणखी काही व्यक्तींवरती गुन्हे दाखल होण्याची शक्यता। नीट परीक्षेमध्ये ग्रेस मार्क मिळालेल्या 1563 विद्यार्थ्यांपैकी 750 विद्यार्थी परीक्षेला गैरहजर। केवळ 813 विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिल्याची माहिती। नीट परीक्षेतील गैरव्यवहार प्रकरणी सीबीआयकडून एफआयआर दाखल। या संदर्भात तपास करण्याचे केंद्र सरकारकडून सीबीआयला आदेश दिले गेलेले होते। नीट परीक्षा अचानक रद्द झाल्यामुळे विद्यार्थ्यांना मानसिक त्रास। एका आठवड्यात परीक्षेची नवी तारीख जाहीर करावी, अन्यथा संपावरती जाणार, माडच्या डॉक्टरांचा इशारा। रेल्वे प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेता पश्चिम रेल्वेच्या 35 विशेष गाड्यांना मुदतवाढ। पश्चिम रेल्वे मार्गावरनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा। मुंबई सेंट्रल आणि ग्रँट रोड दरम्यानचा रेल्वेचा बेलासिस उड्डाणपूल आजपासून वाहतुकीसाठी बंद। रेल्वे मुंबई महानगरपालिका या पुलाची पुनर्बांधणी करेल। 18 महिन्यांसाठी पूल बंद असेल। शाळांची वेळ बदलण्याच्या आणि साक्षरता अभियानाची कामं शिक्षकांना देण्याच्या निर्णयाचा फेरविचार व्हावा। महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीची मुख्यमंत्र्यांकडे मागणी। तुर्भे लिंक रोडच्या दुरुस्तीसाठी ठाण्याकडे जाणारी एक मार्गिका कालपासून बंद। पर्यायी वाहतुकीचा वापर करावा, महानगरपालिकेकडून आवाहन। शहरी भागातही बाईक टॅक्सीला राज्य सरकारची परवानगी। शहरी भागासह वाहतूक कोंडी होत असलेल्या आणि वाहतुकीच्या अन्य सोयी कमी असलेल्या ठिकाणी बाईक टॅक्सीला मंजुरी। मुंबईला हरित ठेवण्यासाठी महानगरपालिकेकडून वृक्षारोपण मोहीम। महानगरपालिका पश्चिम द्रुतगती महामार्गालगत बहावाची 200 झाडं लावणार। यामुळे ऑक्सिजनसह पावसाचंही प्रमाण वाढण्याची आशा। कोल्हापूर शहर हद्दवाढ आणि सर्किट बेंच प्रश्नी उद्या कोल्हापूर बंदची हाक। हद्दवाढ कृती समिती उद्या मुख्यमंत्र्यांना कोल्हापूर दौऱ्यादरम्यान काळे झेंडे दाखवण्याच्या तयारी। बँकेचे व्यवहार व्यक्तिशः हाताळू न शकणाऱ्या निवृत्ती वेतनधारकांना आता घर बसल्या पेन्शन मिळणार। त्यासाठी विश्वासू व्यक्तीची पालक म्हणून नियुक्ती करावी लागेल। धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठी देण्यात आलेली मदर डेअरीची जागा वाचवण्यासाठी पोस्टकार्ड आंदोलन। नागरिक पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे साकडं घालणार। राज्यभरामध्ये रिक्षा चालकांचं आंदोलन। वाहन योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरणासाठी विलंब झाल्यास विलंब शुल्क आकारण्याच्या निर्णयाविरोधात आंदोलन। सरकारच्या निर्णयाविरोधात रिक्षा चालक आक्रमक। आचारसंहिता लागू असल्यामुळे मुंबई, ठाणे आणि नाशिकमध्ये रिक्षा चालक आंदोलन करणार नाही। केवळ आरटीओ अधिकारी आणि जिल्हाधिकाऱ्यांना मागणीचं निवेदन दिलं जाईल अशी माहिती। येत्या 9 जुलैला मनोज जरांगेंची लातूर इथे संवाद रॅली आयोजित। जरांगेंच्या संवाद रॅलीसाठी लातूरमध्ये मराठा बांधवांकडून नियोजन। बैठक संपन्न। बैठकीत मराठा बांधवांची लक्षणीय उपस्थिती। मनोज जरांगेंच्या नेतृत्वात सकल मराठा समाजाची 10 जुलैला महाएल्गार शांतता रॅली
लोकप्रतिनिधींनी यामध्ये सहभागी व्हावं, मराठा समाजाची अट, धाराशिवच्या बैठकीत निर्णय. मुंबईमध्ये ढगांच्या गडगडाटासह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता. आजपासून पुढच्या 2 दिवसांसाठी मुंबईत पावसाचा जोर वाढेल, हवामान खात्याने व्यक्त केला अंदाज. सिंधुदुर्ग जिल्ह्याला पावसाचा रेड अलर्ट, तर रत्नागिरी, रायगड, पुणे, सातारा आणि कोल्हापूर इथल्या घाट परिसरात मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा. राज्यात आता मान्सून सक्रिय होऊन दमदार पावसाची प्रतीक्षा. मान्सूननं महाराष्ट्र व्यापला, मात्र खानदेश आणि पूर्व विदर्भाकडे मान्सूनची पाठ. अहमदनगर जवळच्या श्री क्षेत्र डोंगरगण हिरवाईनं नटला. निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आणि गोरक्षनाथांच्या दर्शनासाठी नागरिकांची आणि पर्यटकांची मोठी गर्दी. रायगडमधल्या रखडलेल्या पुलामुळे अतिवृष्टीच्या काळात 25 गावांचा संपर्क तुटण्याची शक्यता. पर्यायी रस्ता मुसळधार पावसात वाहून गेल्याची माहिती. अकोल्यामधल्या पनोली आणि जणोरी गावचा संपर्क तुटला. अकोट तालुक्यातल्या पठार नदीच्या पाण्यात पाणी अचानक वाढल्यामुळे नदीला पूर. गावकऱ्यांचा जीवघेणा प्रवास सुरू. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील करमाड, जयपूर, भांबर्डा, लाडगाव आणि कुंभेफळसह आसपासच्या परिसरात ढगफुटी सदृश पाऊस. अनेक नदी नाले ओव्हरफ्लो, शेतशिवारात साचलं पाणी. कृषी, सिंचन आणि पर्यटन विकासासाठी तसंच पूर नियंत्रणासाठी ईशान्येत किमान 50 तलाव उभारा. पूर व्यवस्थापनाच्या आढावा बैठकीत अमित शहांचे आदेश. समृद्धी महामार्गाचं काम निकृष्ट दर्जाचं, कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार. माजी मंत्री अशोक सावजींचा आरोप. पोलीस अधिकाऱ्यांना थेट समृद्धी महामार्गावरती नेत निकृष्ट काम दाखवून तक्रार केली. पुण्याच्या लिक्विड लाऊंज हॉटेलमध्ये मध्यरात्री 3 वाजता तरुणांकडून ड्रग्जचं सेवन. हॉटेलचा मॅनेजर आणि कर्मचाऱ्यांसह एकूण 3 पार्टनर्स पोलिसांच्या ताब्यात. पुणे ड्रग्ज प्रकरणी 2 पोलीस कर्मचाऱ्यांचं निलंबन. कामात हलगर्जीपणा केल्यामुळे पोलीस आयुक्तांकडून थेट कारवाई. शंभूराज देसाई हे राज्य उत्पादन शुल्क सांभाळण्यासाठी अत्यंत अकार्यक्षम. त्यांनी तात्काळ आपल्या खात्याच्या पदाचा राजीनामा द्यावा. सुषमा अंधारेंची मागणी. सुषमा अंधारेंनी केलेले आरोप बिनबुडाचे. यापूर्वी त्यांनी असे आरोप केलेत. मात्र विभाग प्रमुख म्हणून ही माझी जबाबदारी आहे, या ड्रग रॅकेटच्या मुळाशी जाणार शंभूराज देसाईंचं वक्तव्य. पुण्यामधल्या ड्रग्ज प्रकरणी मंत्री शंभूराज देसाईंचा हात. आमदार रवींद्र धंगेकर यांचा मोठा आरोप. एखाद्या खात्याचा मंत्री असला म्हणजे त्याचा प्रत्यक्ष सहभाग असतोच असं नाही. आरोप करणाऱ्यांनी पुरावे द्यावेत. चंद्रकांत पाटील यांचं प्रत्युत्तर. आपल्या नादी लागाल तर गोळ्या घालण्याची किसन जोरवेकर यांची मंगेश चव्हाणांना भरसभेत धमकी. महाविकास आघाडीच्या शेतकरी आंदोलनातली घटना. हा प्रकार गंभीर, कारवाई करावी. गिरीश महाजनांची मागणी. पोन्झी घोटाळ्यातील आरोपी अंबर दलालच्या प्रकरणात ईडीकडनं मुंबईत छापेमारी. ईडीकडनं छापेमारी करत 37 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त. गुंतवणुकीसाठी लोकांकडनं पैसे घेत अंबर दलालवर शेकडो जणांची फसवणूक केल्याचा आरोप. अहमदनगरमध्ये पंकजा मुंडे समर्थकांकडनं भगवान बाबा मंदिरात महाआरती. पंकजा मुंडे यांना कॅबिनेट मंत्रीपद मिळावं यासाठी साकडं घातलं. तेलंगणाप्रमाणे महाराष्ट्रात सुद्धा कर्जमाफी व्हावी. कर्जमाफी करताना सरकारनं शेतकऱ्यांची फसवणूक करू नये. किसान सभेचे नेते अजित नवलेंची मागणी. प्रसिद्ध ENT सर्जन डॉक्टर मदन कापरे यांच्या छोटा डॉक्टर या पुस्तकाचं काल प्रकाशन. ज्येष्ठ पत्रकार राजीव खांडेकर आणि दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी यांच्या हस्ते प्रकाशन सोहळा संपन्न. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.